पण पवतोय बघ असा तो. बघा कालची साईज आहे, काल पण एवढीच लागलेली. सागरने कुणी आहे शपथ जबरदस्त साईज आहे. तो ताम आणि ह्याच्या एक मस्त साईजचे लागले. मस्त झालं रे, आवडीला पाहिजे असा भात आहे. आवडी तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज चालू आहे आपण कॅम्पिंगसाठी. म्हणजे नक्की प्लॅन नाही कॅम्पिंग कशी करायची, रॉड वगैरे सगळं सोबत घेतलं आहे. आणि आपल्याला रॉड फिशिंग पण करायची आहे. काल आपल्याला गेलेलो बऱ्यापैकी तांबी वगैरे लागलेल्या मोठ्या साईजच्या, तर त्याच जागी आपल्याला फिशिंगला जायचं आहे, बेट फिशिंगला. आणि कॅम्पिंग असणार आहे, फुल नाईट कॅम्पिंग. तर टेंट आपण इकडे कोंडीच्या इकडे लावणार आहोत. माझ्या येणार आपल्यासोबत जय आहे आणि आवडी आहे, आविष्कार नेहमी सोबत असतो आपल्या आवडी. तर जाऊया इथून, निघूया पटापट. दुपारचे 3 वाजता आहेत. तर 3 वाजल्यापासून उद्या सकाळपर्यंत आपल्याला फिशिंग, कॅम्पिंग, कुकिंग ह्या सर्व करायचं आहे गोष्टी. तर चला इथून निघूया पटापट. तर साठे आहेत, पाय क्रॉस टाकून चाललास ना ते लागणार नाही. थोडी आरे कुंडीमध्ये आपला टेंट लावायचा आहे. इथं बघ किती खोल आहे, इथं समोर हे बघ दगडी गेलेलो माहिती गेलेला. हो मागं आपण नाही आलेलो तेव्हा गेलेलो. कोण लावलेली. कुंडीमध्ये पोचलो आणि इथंच आपल्याला टेंट लावायचा आहे. टेंट लावून घेऊया आणि पाठवत जाऊया. चला आपण इथं लावायचं. ही जागा जरा प्लेन वाटते आणि सावली वाटते ना, ही जागा बरी वाटते बघ. लागेल ना काय बरं. ठीक आहे, बॅग घे. हे आपल्याला घ्यायची ती बॅग घे. तर चला इथं टेंट लावून झालाय आणि जेवढं आपल्याला सामान इथं ठेवायचं तेवढं ठेवू आणि बाकीचं फिशिंगचं सामान इकडनं घेऊन जाऊ आपण. म्हणजे आपल्याला रॉड फिशिंग करायची आहे त्या साईडला. त्याचा मेन वस्तू हाय हाय ह्याच्यामध्ये आपले गल. हा बघ, हा बेंड झालेला काल गल. हा होईल चांगला आहे तो गल, त्याला दगडीने चेचून नाही करायचा. पाण्याची बॉटल घेतोस ना. पोचलो मुरुडमध्ये आणि इकडे पहिला वडापाव खाऊ मस्त गरम गरम आणि त्याच्यानंतर जाणार आहोत आपण फिशिंगला. कारण कमीत कमी 15 मिनटं लागली इथं यायला आणि मुरुड साईडच आपण फिशिंग करणार आहोत आजची.
आपल्या टेंटपासून भरपूर लांब आलो आहे आपण. बघूया आजचा रिपोर्ट काय आहे. त्या बघा इकडे वडापाव होते गरम गरम वडापाव. मस्त इकडे मिरची घेऊ गरम गरम काढलेले काकाने. बस तुमच्या बस बस. चल पाणी चाललंय खाली आणि पाठोपाठ आपण रॉड आहे ना तयार करू इकडं आणि टाकायची सुरुवात करूया. कारण आत्ता आहे ना पाणी खाली चाललंय त्याच्यामुळे काही ना काहीतरी लागू शकतो. तर पाठोपाठ रॉड जॉईन करू. आणि हा इकडे बघा काय करतोय गाडी तयार करतोय. गाडी पण आणली आपण. गाड्यांना पण चिंबोरे काहीतरी लागतील. हो उन्हाची आलो. चिमुरा आहे बघ तिथं बिल आहे बघ कसलं मोठं आहे बिल. ते बिलाच्या बाजूलाच टाक ना बिलाची थोडा बाजूला टाक. चिमुरा हमकच भेटे होडीत आहे बघले टाकायला भेटले असते 4-5. किती वाजेपर्यंत होते तुम्ही? 11 वाजेपर्यंत होतो. 11 वाजता मी तिथं होतो पण बॅटरी लागते पण मुलं कोण आहेत का माहिती. नाही मग दुसरी पण माणसं होती भरपूर. हो काय? दगड घेतलाय दगड. काय आहे ते? स्टँड आहे तो. कसला आहे? मोबाईल लावायचा कॅमेरा लावायचा. काल आपल्याला कोंबडीच्या आतडीला चांगला रिपोर्ट होता. तर बघूया आज. राहू दे. दगड बांधला वाटते. परफेक्ट गेला. हा बूच माहिती आहे ते तिथं भेंडीच्या समोरच जातात तिथं टाक. एक बेल आहे तिथं पण. काय माहिती नाही पण बाईट आहे भारीवर एक. अरे अंगडी नाही हो त्याला. अंगडी नाहीत पण पोहतोय बघ कसा तो. पिंजरा असेल काहीतरी. पिंजरा किंवा गाडे. या पिंजराच असेल. गाड्याने एवढा टाइम नाही लागत. बराच टाईम झाला. मला वाटतं आता कालोख व्हायची वाट बघायला लागेल. कारण बाईट 1-2 मिळालेलं स्टार्टिंगला. त्याच्यानंतर बाईट नाही मिळाले. रॉड आपण तिकडे टाकूनच ठेवला आहे. बघूया जसा संध्याकाळ होईल ना तसे लागायची सुरुवात होईल.
झाली संध्याकाळ आणि इकडे जाळे पालवायची सुरुवात झाली बघा. संध्याकाळी मग काल किती लागले? काल 4 तांबे लागल्या. नंतर लागले? हो मोठ्या मोठ्या. गॅस पण नाही ऑन केला. हो हाय काय आहे घ्यायला काय आहे? काय ते? आलो पण बरं आल्यावर असं लागली. ते अब बघा म्हणजे भरपूर टायमानंतर आपल्याला ताम लागली. आणि हुकअप पण बघा कसा झालाय. थोड्या तर गेले असते. तांबीचा हुकअप बघा कसा झालाय. सुटली असती ना. कप बघा मस्त साईज. अर्धा किलोच्या आसपास असेल बहुतेक. ते हे बघा एक ताम लागली परत. लहान साईज आहे एकदम. पटकन म्हणजे कधी कॅच झाली ना तीच नाही समजली. बघितली असेल ना. काय व्हायचं काय व्हिडिओ चालू आहे ना. हे बघा नालवी कालची साईज आहे ना ही? तिकडे मस्त जाला पालवतात बघा. अरे कालची साईज आहे ना. कालची साईज आहे. काल पण एवढीच लागलेली. सागरने कुणी आहे शपथ जबरदस्त साईज आहे. पांड्या नका फोटो मध्ये पहिला मस्त साईजची भेटली रे. तुझ्या मध्ये काढ. रोहनला भेटली मस्त ताम. फर्स्ट टाइम साईज मग अशी मला भेटली तेवढीच साईज आहे. तेवढीच आहे ना. ते बघा इकडे एक तांब आहे आणि ह्याच्या एक हातात आहे. मस्त साईजची लागली. जय आमचा कधी काढते काय माहिती. मी पहिल्यांदा किती वर्षांनी हो भरपूर वर्षांनी काढली असतील ना. भरपूर वर्षांनी रे. कधी जायतच नाही ते काय. भरपूर टाइम झाला यायला. वाजले पण भरपूर. काढमुग अरे भरपूर आहेत. अरे मग पाय दिला. काढमुग्या होत्या भरपूर. चला पोचलोय आपल्या. काय तिथे आवाज आला ना. आवाज आला ना. पाय क्रॉस टाकायला असतील. अरे असते सरळ जाशील खाली. आहे रे ट्रेन चांगला आहे. पोचलो. बॅग घेऊ आतमध्ये. राहू दे बाहेरच. दे ती बॅग दे. बॅग मच्छीची आहे ना आपल्या कोपऱ्यामध्ये राहील. तो परत तिकडे 1:45 वाजला आणि मस्त जेवण वगैरे तिकडूनच आलो. कारण भरपूर टाईम झाला. आता काही बनवू पण शकत नाही. तर एवढी झोप आली ना डोळ्यावरती भरपूर झोप आले. तर बघू झोपूया पटकन. उद्या सकाळी उठू आणि आपल्याला उद्या बनवायचं आहे. काय बनवायचं आहे ते मासे आहेत ना आणलेले ते जिवंत आहेत. तर ते पाण्यामध्ये ठेवलेत मस्त. पाण्यामध्ये पिशवी ठेवले म्हणजे थोडेफार मासे जिवंत राहतील. अजून तांब मासा आहे ना तो लवकर मरत नाही.
अजूनपर्यंत जिवंत होता. तो पिशवी सकट आपण पाण्यामध्ये ठेवला आहे, म्हणजे ते जिवंत राहतील सकाळपर्यंत. उद्या सकाळी आपण बनवणार आहोत. तर आता पटकन झोपूया, भरपूर झोप आली. आठ वाजता आपली चहा होते. लवकर झोपलोच नाही, कमीत कमीत 2.5 पावणे 3 काहीतरी झोपलो. शपथ भरपूर जागरण झाला. आलोच लेट तिकडून, फिशिंग करून भरपूर लेट आलो. त्याच्यामुळं झोप पण लवकर नाही आली. म्हणजे झोपायचा टाईम असतो तो निघून गेला ना की झोप नाही येत. डायरेक्ट 3 वाजता झोपलो. आणि आता बघा अजून दोघं जर झोपलेत, मी इकडे चहा बनवतोय मस्त. आणि ह्या साईडला कोंडीतलं पाणी आहे ना, कोंडीतलं पाणी ह्या महिन्यात आहे ना पूर्ण कमी होतं पाणी, म्हणजे काहीच पाणी येणार आहे. तर ह्या टायमाला पाणी बघा, म्हणजे पाऊस जवळ आला तरी पण पाणी भरपूर आहे. आणि वरून थोडा वाता पण पाणी आहे. तर तो आपण आज पिण्यासाठी वापरणार आहोत. एकदम आहे. भूक लागली सकाळ सकाळ. थंडाच ना तो किंगफिशर. किंगफिशर काय त्याला बोलतात? खंड्या. बारक्यातला खंड्या मासं पकडायला आला. तांदूळ धुवून घेऊ. इकडं तर भात मस्त तयार होतोय. तोपर्यंत आपण मासा कटिंग करून घेऊया, पटापट बनवून घेऊया, कारण भूक पण भरपूर लागली. जय आंघोळी करतोय. दगड बघून मार उडी, दगड बघून. लहान उडी मारलंय तर. फसला. कुंडीत पाणी भरपूर कमी आहे, लागतं भरपूर मध्ये भरपूर. त्याची खवले निघतानाच होतोय सगळं, खवले निघत नाही पटापट. लागते. त्यातनं 2 खेकडे काढले आम्ही त्या दगडीतून, 2 चिंबोऱ्या काढलेल्या. मस्त इकडं आपला कालवण तयार होते माशांचा. झाला तयार, ते इथं जवळ. चिकचिकीत मस्त झालं रे. आवडीला पाहिजे असा भात आहे. आवडी तुला लागतो ना भात? चिकचिकीत आवडतो. काम खायला तर एक नंबर. हे बघा मस्त की तयार झाले आणि शिजले पण जबरदस्त, गरम गरम. शिजले ना चांगले, मस्त ना. कधी खाल्लीस अगोदर? कधीच नव्हते खाल्ली, पहिल्यांदा खाल्लीस ना? टेस्ट आहे, टेस्टी आहे ना? टेस्टी आलं. मच्छी घातात आवडी.
एवढी कशी झाले? एक नंबर. मस्त आले ना. खाल्लेली ना एक पकडून आणलेली नाही खाल्ली? पहिल्यांदाच ना. असं आहे ना, आपण मस्त मसाल्यामध्येच बनवला, आलं तरी फक्त मसाला टाकला, पण एवढा जबरदस्त झालाय ना, जबरदस्त एकदम. तेव्हाच महाग जाते होता. चला हे बघा यांचं काय चाललंय. आहे ना, भरपूर गोड आहे. आवडी लागला काय गोड आहे रे. आरामात आहे. काय आलं अडकलेले काय? तर चला मित्रांनो, फायनली निघालो इथून. भरपूर मजा आली. काल आपण फिशिंगला गेलो, मासे भरपूर लेट लागले, तर मजा आली फिशिंगला पण, आणि भरपूर रात्री लेट आलो, त्याच्यामुळे झोपलो पण लेट भरपूर, आणि सकाळी लेट उठलो. मस्त जेवलो वगैरे, आता निघालो घरी जायला. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय.